नाशिकनंतर आता जालना. प्रेमाच्या नावाखाली एका महाविद्यालयीन तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. राज्यात आधीच संतापाचं वातावरण आहे आणि अशातच जालना शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. ही घटना जालना शहरातील आहे. पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि याच काळात आरोपी साहिल अन्सारी यानं तिच्याशी ओळख वाढवली. सुरुवातीला मैत्री आणि मग प्रेमाच्या नावाखाली जाळं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट घडते. तरुणीनं स्पष्ट नकार दिला, पण आरोपी थांबला नाही. त्यानं आत्महत्येची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव आणायला सुरुवात केली. या दबावाला बळी पडत तरुणीनं त्याच्याशी संपर्क ठेवला आणि इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली. आरोपीनं तिच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. तिला बुरखा घालायला भाग पाडलं आणि मग एक दिवस घरी कोणी नाही असं सांगत तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. कारण त्यावेळी आरोपीची आई बिहारला गावाकडे गेलेली होती आणि वडील परदेशात नोकरी करत होते. म्हणजेच घर पूर्णपणे रिकामं होतं. याच संधीचा फायदा घेत त्यानं तिला एका छोट्या खोलीत बोलावून घेतलं आणि तिथं तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या घटनेनंतर तरुणी पूर्णपणे मानसिक धक्क्यात होती. पण शेवटी तिनं धाडस केलं आणि सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर आईसोबत ती थेट कदीम जालना पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केलाय. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा रजिस्टर नंबर 157/26 असा दाखल झालेला आहे. यामध्ये पीडितेने आमच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. साहिल शहनवाज अन्सारी हा तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा युवक आहे. त्या युवकाने तिच्याशी आधी प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले आणि प्रेम प्रकरणात पुढं मग तिच्याशी मैत्री वाढवली आणि तिला काल एका ठिकाणी घेऊन गेला त्याच्या घरी आणि घरी जाऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले त्यांनी आत्महत्या करणं अशी धमकी दिली. त्याचबरोबर असंही आता तपासादरम्यान निष्पन्न होते की मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, आपण लग्न करू, म्हणजे लग्नाचा आमिष दाखवूनसुद्धा त्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यामुळं त्याचा आम्ही तपास केलेला आहे. तपासाला सुरुवात केल्यानंतर यातील आरोपी साहिल शहनवाज अन्सारी यांना आपण काल अटक केलेली आहे रात्री आणि त्यांना रितसर आज माननीय कोर्टासमोर हजर केलेलं आहे. कोर्टाने त्यांना दिनांक 20 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. त्या दरम्यान आपण त्याचा डिटेल तपास करणार आहोत की नेमकं काय कारण आहे याच्या मागं आणि त्यांचे कसे संबंध होते, त्यांची भेट कुठं झाली, कसे संबंध आले याबाबत आपण सविस्तर तपास या 5 दिवसामध्ये करणार आहोत आणि त्या दृष्टीने जे उपलब्ध पुरावे आहेत ते पुरावे पण आपण जमा करणार आहोत. पीडितेकडून पण आणि आरोपीकडून पण पुरावे हस्तगत करणार आहोत. ते आपण करत आहोत आणि दुःखीनगर इथं त्याच्या राहत्या घरी त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी पण आपण भेट दिलेली आहे, पंचनामा कारवाई पूर्ण केलेली आहे. यामध्ये आता पुढील तपास आम्ही करणार आहोत. दुःखीनगर भागामध्ये अगदी छोटे अगदी कंजेस्टेड घरं आहेत. त्या घरामध्ये तो राहतो. त्याचे आई आणि वडील इथं नसतात. आई बाहेरगावी म्हणजे गावाकडे गेलेली आहे. बिहारचा आहे, तो बिहारकडे गेलेली आहे आणि वडील परदेशामध्ये नोकरी करतात. तिकडे नोकरीनिमित्त ते गेलेले आहेत. हा आणि याचा लहान भाऊ हे दोघेच असतात. त्या छोट्या 10x10च्या 2 रूममध्ये ते राहतात. या प्रकरणामुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे. आता या सगळ्यात मोठा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. प्रेमाच्या नावाखाली चालणाऱ्या अशा फसवणुकीपासून तरुणींनी स्वतःचं रक्षण कसं करायचं?